निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. त्या निवडणुकीला फक्त मतदानाला 8 दिवस राहिलेले आहेत आणि प्रचार दौरा चाललाय. 58 गावचा दौरा, पदयात्रा चालू आहे. अनेक सभा व्हायला पाहिजे. सर्वांची इच्छा होती की बंटी साहेबांची सभा आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे. बरेच नेत्यांची ख्वाहिश होती की बरेच नेते या मतदारसंघात आले पाहिजे, पण वेळ कमी असल्यामुळं, महाराष्ट्रभर दौरा चालू असल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपल्याला मतदारसंघामध्ये अडकून आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये मी म्हटलं महाराष्ट्रात कोणी आलेलं चालतंय, पण बंटी साहेब आलेलं चालतं, सगळं चालतं. आणि बंटी साहेबांनी जबाबदारी घेतली माझी, त्यामुळे काय घाबरायचं काम नाही की तिने या मतदारसंघातील 10 महाविकास आघाडीची जबाबदारी पालक म्हणून तिने घेतलेली आहे. तिने मला सांगितले, त्यांनी प्रत्यक्ष सांगितले मी 10च्या 10 आमदार निवडून आणणार, तिने सांगून दिले. आणि पाटील साहेबांचं काम आपल्या सर्वांनाच माहित आहे. तिने जर शब्द दिला त्याला काय वाटेल ते करत होती. त्यामुळे खास करून हात खेळणं त्यांचं लक्ष आहे. आता महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. ती पूर्वी 2021 मध्ये आम्ही सगळेजण वेगवेगळे लढलो, तेव्हा पवार साहेबांकडे एकत्र होतो. त्यानंतर आपलं स्वप्न सौदन नव्हतं की आपण महाविकास आघाडी असं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येतील. स्वप्नच कधी आपण बघितलं नाही. पण एवढं विरोध, 40 वर्ष विरोध, आणि एकत्र येण्याचं कारण काय हे आपल्याला पण माहिती असणे गरजेचं आहे की परिस्थिती वेगळी होत चालली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या महाराष्ट्रावर ठराविक गुजराती लोक, त्यांना महाराष्ट्राचं बरं वाटत नाही. मी महाराष्ट्राचं जे वैभव आहे, महाराष्ट्राचा पूर्व विचार आहे, हे महाराष्ट्र खाली कसं जाईल आणि गुजरात एक नंबर कसं होईल हे तिने प्रयत्न करतात. आणि लढाई त्यासाठी. महाविकास आघाडी स्थापन झाली ह्यासाठीच की महाराष्ट्र टिकलं पाहिजे. त्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्मलो, ही आपली कर्मभूमी आहे. हे कर्मभूमी आपल्याला टिकलं पाहिजे. महाराष्ट्र एक नंबर राहिलं पाहिजे. आपली मुलं महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, गुजरातात न राहता. आणि जे पुरोगामी विचार महाविकास आघाडीचा आहे, सर्व धर्म समभावना, हे महाराष्ट्र टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी स्थापन झाली. परिस्थिती फार वेगळी होत चालली. आपण जर बघायला गेलं तर जेव्हा मोदी सरकार आलं, तो जातीचं राजकारण जास्त प्रमाणात चालत आलं. आणि महाराष्ट्राकडे खाली कसं आणता येईल. आता आपण सर्वजण ज्ञान नाही, आपण सोशल मीडिया टीव्हीवर बघताय, सगळं उद्योगधंदा गुजरात. आणि या देशामध्ये 4 लोक देश चालवतात, अंबानी, अदानी, शाह आणि मोदी. आपलं 4थं नाव, 5वं नाव आपल्याला माहितच नाहीये. सगळं विकून टाकलेलं आहे. म्हणजे देशामध्ये असं झालंय की ह्यांच्याशिवाय देशामध्ये काही चालू शकत नाही. सगळं आता आपण टोल नाका बघतो तर अदानी आणि कंपनी येतात. भविष्यामध्ये असं होऊन जाईल की ईस्ट इंडिया कंपनी कसं देशावर आज केलं 150 वर्षापूर्वी, असं परिस्थिती या देशामध्ये होईल, असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि लढाई त्यासाठी. या लढाईमध्ये सर्वसामान्य शेतकरी, मजूर सगळे जगलं पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. त्यामुळं 2019 मध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. सर्वांनी मला ज्या विश्वासानं मला निवडून दिला, त्या विश्वासात राहण्याचा मी प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे. मी काम करत असताना मी एक लोकप्रतिनिधी म्हणून येणारा व्यक्ती हे आपला असं सुरू मी नेहमीच काम केलंय. मी कुठलं पक्षपात जातपात कधी बघितलं नाही, कुणाला विचारलं पण नाही की कुठल्या पक्षाचा आहे. मी एक प्रतिनिधी आहे ना, तुम्ही निवडून दिलाय ना, माझा प्रयत्न असणार आहे की तुझं काम झालं पाहिजे. ही माझा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. आम्ही तेच केलेलं आहे. 5 वर्ष
कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असू दे, त्याला कसं न्याय देता येईल ही भूमिकातून मी 5 वर्ष मागे काम केलेलं आहे. आणि मी माझं कार्याचा अहवाल माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी छापलेला आहे. मी का हजारो कोटी आणलो असं काय मी म्हटलं नाही. मी 255 कोटी आणलं, आणि जे आणलं ते मी खरं सांगत. मी काम करत असताना छोटं गाव आहे, मोठं गाव आहे, कधी काय बघितलं नाही. कोण मतदान कमी केलंय मागच्या 2019ला तेही बघितलं नाही. आपल्याला संधी दिल्या ना, संधीचा उपयोग लोकांसाठी झाला पाहिजे या उद्देशानं मी 5 वर्ष काम केलं. सर्व जाती धर्मांना घेऊन काम केलं. आमच्या वडिलांना एवढंच सांगितलं मला, आमचे वडील 25 वर्ष आमदार केले. मी निवडून मला तेवढंच सांगितलं की आपला मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे, पण या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. मराठा समाज, जैन, लिंगायत, मुस्लिम, आणि आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. कुठलाही समाज मागू राहू नये, कुठल्याही समाजाला अन्याय होता कामा नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. आम्ही 5 वर्ष तेच पाळलं. सर्व धर्म समभावने या मतदारसंघामधून काम केलं. कुठल्या समाजाला अन्याय होता कामा नये हे प्रामुख्याने बघितलं. आणि 5 वर्ष काम करत असताना लोकांनी मला साथ दिली. त्यामुळं 5 वर्ष आता झालेले आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या समोर मी आलोय. राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे. आपण विश्वास देतो भविष्यामध्ये काम करत असताना प्रामाणिकच काम करणार. जेवढं तुमची सेवा करता येईल तेवढं सेवा करण्याची मी संधी सोडणार नाही. जेवढं योजना आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न मी नेहमीच करणार आहे. त्यामुळं मी काय काय केलं मी काय सांगत बसणार नाही 5 वर्षामध्ये, पण एवढंच सांगेल राहिलेलं काम आपलं पूर्ण राहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि महाविकास आघाडीची परिस्थिती आपल्या जे महाराष्ट्रात आपण बघतोय ते आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकसेवेला त्याला वाटलं नव्हतं की महाविकास आघाडीची एवढी उमेदवार निवडून येतील, पण तिने लाडके बहीण आणले. तिने आणले असते तर 1 वर्षापूर्वी आणले असते आम्हाला चाललं असते ठीक आहे बाबा बहिणीची काळजी करतात. पण निवडणूक लोकसभेत झाल्यावर आणले आणि ते 1500 रुपये दिले. त्यांना काय वाटलं की महाविकास आघाडी कसं निवडून आली एवढं, मग तिने टक्केवारी काढले. मग टक्केवारीमध्ये काय करायचं, पुरुषावर काय गॅरंटी नाही त्यांचं. मग ते डायरेक्ट महिलांना इनडायरेक्टली पैसे द्यायला लागले. आणि असं दिलं की आपल्या खिशातच काढून आपल्याला तुम्हाला हातात दिलं. म्हणजे गॅस रेट आता दिवाळीमध्ये सगळ्यांना आपलं कळत असेल, गरीब महिला पण हुशार आहे की आता 1500 रुपये आले. तेलेचं रेट काय झालंय, डाळीचं रेट काय झालंय हे सगळं माहित आहे. त्यांना काय सांगायची गरज नाही. ती वाट बघतात फक्त आता मतदान कधी आपण करायचं आणि महायुतीला आपण घरात कसं बसवायचं ही तिने आता वाट बघायला. आणि 5 आता मी एवढंच म्हणेन की आता भविष्यामध्ये काम करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघाचा आमदार झालो तर महाविकास आघाडी म्हणून मी आमदार असणार, नुसतं काँग्रेसचा नसणार, महाविकास आघाडीचा आमदार. आणि तिन्ही पक्षाला आपण पुढे घेऊन जायचं आहे. कुठला पक्ष मागं राहू नये, कुठल्या पक्षाला अन्याय होऊ नये हे पक्षाला मी नेहमीच घेणार आणि आमच्यावर पंडितसाहेब घेणार. त्यांना जबाबदार तिन्ही घेतलेलं आहे. भविष्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय आपण पुढच्या लढाई आपण जिंकू शकत नाही. कारण आपली एकता म्हणजेच आपली ताकद आहे. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यांना घेऊन ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, नगरपालिका असून ताकदीनिशी आपण पंडित साहेबांच्या नेतृत्वाने आपण लढायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं मागचं काय झालं सगळं तुम्हाला माहिती आहे. आता 5 वर्षामध्ये मध्ये तर मार्केटिंग कमिटीचे इलेक्शन लागले. बंटी साहेबांनी मला सांगितले की लढायचं. मी महाविकास आघाडीने आम्ही लढलो, राष्ट्रवादी आमच्या सोबत आलं आणि शिवसैनिक पण आम्ही घेतले सोबत. बरोबर आहे ना. आता बोलतो शिवसैनिक उमेदवार आम्ही सगळं त्यांना काही एक रुपये घालता आम्ही सगळं त्यांना महिनाभर आम्ही त्यांना प्रचार करायला लावलो. आणि जे त्यांचं आमदार होते माझे विंचेकर साहेब ते विरोधच गेले. मला काय कळालंच नाही. म्हणजे शिवसेनेच्या लोकांना मी संधी दिली महाविकास आघाडी म्हणून
आणि त्यांच्या विरोधात जाऊन ते जनसभेमध्ये गेले. आम्ही त्यांना विचारलो काय केलं, मला काय कळलंच नाही काय केलं. म्हणजे हे पण सगळे तुम्ही बघितलं पाहिजे की कारण काय, यांचं डोक्यात काय होतं मला काही समजलं नाही. आणि आम्ही कधीही काही विरोधात त्यांना कधीही काय बोललं नाही. पण आम्हाला तेव्हा दुःख वाटलं की महाविकास आघाडीनं आम्ही मार्केट कमिटी आम्ही महायुतीच्या विरोधात लढत असताना तुम्ही दुसरीकडे गेला. पण बंटी साहेबांनी जेव्हा गोकुळची जेव्हा संधी आली तेव्हा त्यांनी सांगितले की आपल्याला विजय साहेबांना काहीच आम्ही म्हटले कधी आम्ही प्रचार पण केलो, त्यांना सभा घेतली, त्यांना पाठिंबा पण दिला. विरोध केला असता आम्ही विरोध केला असता ना, बंटी साहेब सांगितलं घ्यायचं नाही तर म्हणलं नाही, पण आम्ही विरोध केलो नाही. बंटी साहेबांना घेताय ना घ्या, पण विरोध जायचं कारण नव्हतं. तिचं काय बुद्धी सुद्धा मला काय माहित नाही. पण आता झालं ते झालं. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे हातात हात घालून काम करणार आणि मला विश्वास आहे दोन्ही पक्षावर, काँग्रेस पक्षावर ही प्रचंड मताने निवडून येणार आणि तुमची सेवा करण्याची संधी मला परत मिळणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. आजचे प्रमुख वक्ते कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद माजी गृहमंत्री आमदार सतीश पाटील पाटील साहेब. हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये राजूबाबा वळेंसाठी आयोजित आजची प्रचार सभा पट्टण कोडोलीमध्ये आयोजित या सभेला उपस्थित आमचे निरीक्षक सय्यदजी, त्याचबरोबर विद्यमान आमदार राजू आवळे, आमचे मित्र माजी आमदार राजू आवळे, त्याचबरोबर सर्जेराव माने सर, भगवानराव जाधव, राहुल गंजिरे, सातापाजी शिवसेना, शोभाताई शिंदे, धनाजी राष्ट्रवादीचे आमचे धनाजीराव, त्याचबरोबर भाऊसाहेबजी, गणेश वायंगडे, बाजीराव सातपुते, रवींद्र पुलक, पट्टणवडीचे सरपंच, कार्यकर्ते, सर्वच जमलेले नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी कधी सुरू होत्या आणि विधानसभेची हलगी कधी वाजते याची वाट आपण सगळे बघत होतो. कारण की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या राज्यात असणारं महायुतीचं सरकार हे कुठल्याच निवडणुका घेत नव्हतं. मग जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, महापालिका असू दे, नगरपालिका असू दे, या सगळ्या निवडणुका गेल्या 3 वर्षामध्ये थांबल्या होत्या. आणि आम्हा मंडळींना देखील शंका होती की राज्याची तरी हे निवडणूक घेतात का नाही, का राज्यपालांच्या मार्फत हे राज्य चालवतात अशी शंका होती. परंतु शेवटी हा महाराष्ट्र स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची बीज यामध्ये पेरली गेली. आणि म्हणून या 13 कोटी जनतेला जर रोष घ्यायला नको म्हणून भाजपनं शेवटी या निवडणुका जाहीर झाल्या. आणि जाहीर केल्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जातोय. महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी सीट वाटप झालं त्यावेळी काँग्रेसला ही हातकणंगल्याची जागा मिळाली, शिरोळची जागा काँग्रेसला मिळाली, इचलकरंजीची जागा राष्ट्रवादीला गेली, शाहूवाडी पन्हाळा शिवसेनेला गेली, बुदरगड राधानगरी ही शिवसेनेला गेली. आणि सगळे मिळून या 10 जागा तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक देण्याची भूमिका महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही सर्वांनी घेतली. निर्णय झाला आणि या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आणि आम्हाला अपेक्षा होती की सर्वच ठिकाणी एकमेकाला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल. मला अतिशय आनंद वाटतो की राज्यामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आमचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि थोरात साहेब असतील, या सगळ्यांनी स्पष्टपणे राज्यामध्ये सांगितलं की जी सीट ज्याला सुटलेली आहे राहिलेल्या 2 पक्षांनी त्याचा प्रचार केला पाहिजे आणि बरोबर राहिलं पाहिजे, ही भूमिका स्पष्टपणे त्यांनी सांगितली. परंतु या तालुक्यामध्ये जे व्हायला नको होतं ती बंडखोरी दुर्दैवानं या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाली.
परंतु मला खात्री आहे राजू बाबा, इथला शिवसैनिक हा कडवड बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसैनिक आहे. तो कुठल्याही भूलथापाला फसणार नाही, तो कुठल्याही भूलथापाला त्या ठिकाणी फसणार नाही. उद्धव साहेब परवा कोल्हापूरमध्ये होते, दिवसभर आम्ही होतो. सगळ्या 10 मतदारसंघाचा आढावा आम्ही जाताना सगळीकडे मानेसर घेतला आणि मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, बट्टी या जिल्ह्यातला एखादा शाखा प्रमुख जरी बाजूला जात असेल तर मी डायरेक्ट त्याला फोन करतो, तू काळजी करू नकोस. डायरेक्ट तिथं फोन करतो, कारण की आपण महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढतोय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आपण सगळे मिळून या राज्यामध्ये सत्ता आणण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. ही सत्ता कशासाठी? कारण की पहिल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक शाश्वत सरकार देण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांना आठवतंय, पहिलं वर्ष व्यवस्थित गेलं, परंतु नंतर कोविड आला, कोरोना आला आणि त्या काळामध्ये या राज्याला सावरण्याचं काम कुणी केलं असेल, आई वडिलांप्रमाणे या राज्याला आधार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. आणि त्या कोविड काळामध्ये सुद्धा एक पालकाची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे साहेबांनी या राज्याला आधार देण्याची भूमिका घेतली. आज हा सगळा इतिहास आपल्या पाठीमागे आहे. काय घडलं या राज्यामध्ये आपण बघतोय. जे आमदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले, जे आमदार काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले, जे आमदार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले, या सगळ्यांना फोडायचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. मागच्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळी या घटना घडल्या त्यावेळी लोक डोक्याला हात लावून बसली होती, टीव्हीवर बघत होते. कोण सुरत मार्गे गुवाहाटीला जातोय, कोण मुंबई मार्गे गुवाहाटीला जातोय, कुठनं कोण पळून जातोय हेच कळत नव्हतं, लोकांनाच कळत नव्हतं. आम्ही नेमकं मत हे निष्ठावंताला दिलं का गद्दाराला दिलं हे लोकांनाच या ठिकाणी कळत. या 40-50 आमदारांनी दोन्ही पक्षातल्या गद्दारी केली. पवार साहेबांना फसवलं, उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं आणि एक चुकीचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचं काम या मंडळींनी केलं. भाजप स्वतःच्या जीवावर या राज्यामध्ये सत्ता आणू शकत नाही. भाजप स्वतःच्या ताकदीवर 140 जागा या ठिकाणी निवडून आणू शकत नाही. हे वारंवार या ठिकाणी सिद्ध झालेलं. म्हणून त्यांना कोणतरी बरोबर लागतं, पक्ष फोडायचा आणि मग सत्ता स्थापन करायचा हा प्रयत्न त्यांचा सातत्याने या ठिकाणी असतो. आणि म्हणून हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. हा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. काल मी एका भाषणामध्ये सांगितलं, आज राजकारणामध्ये विश्वासार्हता कमी झालेला आहे. विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न सामान्य माणसाला निर्माण झाले. आज आम्ही गल्लीत राहतो, आमची भगिनी गावाला जात असेल, घराला कुलूप लावून जात असेल तर घरातले दागिने ती शेजारणीकडे देते आणि म्हणते मी 4 दिवस गावाला जाणार आहे, कोणीतरी चोरी करायला नको, तुझ्याकडे ठेव. का ठेवते? विश्वास असतो म्हणून ती या ठिकाणी ठेवते. आम्ही एखाद्या रस्त्यावर या ठिकाणी कुठेतरी खरेदीला गेलो, गडबडीने निघाला असतो, मोटरसायकल लावतो, आत जात असतो एखाद्या दुकानात, आम्ही शेजारी उभारलेला मानतो, जरा मोटरसायकलवर लक्ष द्या, 2 मिनिटात परत येतो. तो माणूस आपल्या ओळखीचा नसतो, परंतु विश्वास म्हणून आपण त्याच्याकडे तो शब्द या ठिकाणी टाकतो. हा विश्वास आता समाजातला संपलेला आहे. आमदार फुटा लागले, खासदार फुटा लागले, पक्ष पडून घेऊन जायला लागले. विश्वास नेमका कुणावर ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसाला त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि म्हणून आता ही लढाई आहे, ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे. एका बाजूला गद्दारांचं सरकार आहे, असत्याचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला सत्याचं सरकार महाविकास आघाडीचं आणण्याचं काम तुम्हा सगळ्या मंडळींना या भविष्य काळात करावं लागणार, तुम्हा सगळ्या मंडळींना करावं लागणार आहे. आज आमचा निर्णय चुकला तर आम्ही या महाराष्ट्राची वाट लावायला आम्ही जबाबदार असणार आहोत मतदार म्हणून, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. काय घडलं गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आराध्य दैवत मानतो, आम्ही उठता बसता छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आमच्या अंगावर शहारे येतात, त्या आमच्या आराध्य दैवतांचा पुतळा हा 8 महिन्यामध्ये मालवणमध्ये पडतो. यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचा पाप करणारी माणसं आज कुठल्या तोंडाने मतं मागतात, हा निर्णय आपल्याला घ्यायचा.
कुठल्या तोंडाने तुमच्या समोर या ठिकाणी येतात आणि मुख्यमंत्री महोदय काय म्हणतात की पुतळा वाऱ्यानं पडला. मी मालवणला घटना झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला तिथं पोहोचलो होतो. मला समोरच्या घरामध्ये मी गेलो, समोरच्या घराला म्हटलं काय झालं, साहेब कौलं सुद्धा आमची उडाली नाही, तेवढं वारं होतं. कौलं सुद्धा आमची उडाली नाही, काय झालं नाही. आणि राज्याचे मुख्यमंत्री पदावर असणारं व्यक्तिमत्व काय सांगतं, वारा जोरात होता म्हणून पुतळा त्या ठिकाणी पडला. म्हणजे ही मंडळी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करायला मागे पुढे बघत नसतील तर तुम्हाला आम्हाला फसवायलाही या ठिकाणी वेळ लावणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज काय महाराष्ट्राची अधोगती आहे, सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आमचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. आज विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंतला शेतकरी आता अडचणीत आहे, हे वास्तव आपल्या समोर आहे. महिलांचा सन्मान करतात असं हे म्हणतात, 1500 रुपये दिले म्हणतात. आमचं म्हणणं आहे बदलापूरमध्ये ज्यावेळी एका बालिकेवर अत्याचार झाले, तिच्या बाळंतीण आईला 14 तास पोलीस स्टेशनला बसायला लागलं तक्रार द्यायला, त्यावेळी तुम्हाला महिलांचा सन्मान आठवला नाही का? त्यावेळी तुम्हाला महिलांची आठवण त्या ठिकाणी आली नाही का? त्यावेळी यांना आठवण आली नाही कारण की ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्याची होती. आज देखील त्या भाजपच्या कार्यकर्त्याला अटक झाली नाही, त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. हे कसं शक्य आहे याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. जे वास्तव गेल्या 2.5-3 वर्षामध्ये घडलं, हे राज्य अधोगतीला नेण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. त्यांना धडा शिकवायची वेळ या येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी आलेले. लोकसभेमध्ये या राज्यामध्ये परिवर्तन झालं, काय होणार काय नाही होणार असं लोकांना वाटत होतं, परंतु एक तेजस्वी नेतृत्व, या देशाचं नेतृत्व, कन्याकुमारी टू काश्मीर 4,500 किलोमीटर राहुल गांधी या ठिकाणी चालले आणि एक वातावरण या देशामध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या देशातल्या सामान्य माणसाला विश्वास वाटला. भाजपच्या हुकुमशाहीला एक माणूस या ठिकाणी ताकदीनं उत्तर देतोय, एक माणूस छाती ठोकपणे या ठिकाणी गरिबाची बाजू घेतोय, तो माणूस म्हणजे राहुल गांधी आहे. हे लोकसभेच्या मतदानातून आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. गेल्या निवडणुकांमध्ये काय झालं, लोकसभेला किती माणसं येणार काय येणार अशी चर्चा होती. या राज्यामध्ये 31 जागा या महाविकास आघाडीच्या आणण्याचं काम या राज्यातल्या सामान्य माणसांनी त्या ठिकाणी केलं. जसा निकाल लागला 31 जागा जशा आल्या तसं त्यांना लाडकी बहीण आठवली, तसा लाडका भाव आठवला, तसा लाडका 7.5 HP शेतकरी त्या ठिकाणी आठवला. सगळे लाडके झाले. ज्यावेळी दणका बसला या लोकसभेमध्ये त्यावेळी सगळे लाडके आठवा लागले. त्याच्या आधी यांना लाडके कोण आठवत नव्हते. आणि म्हणून माझी विनंती आहे, हे स्वार्थासाठी केलेलं राजकारण आहे, हे मतासाठी केलेलं राजकारण आहे. याचा विचार आपण न करता भविष्यकाळात काँग्रेस म्हणून महाविकास आघाडी म्हणून ताकद देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल. राजू बाबांसारखं एक नेतृत्व या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतं. एक संयमी नेतृत्व, साधा माणूस, सुसंस्कृत माणूस, म्हणजे एसटीला हात केली की एसटी थांबते तसा आमदार थांबतोय. कुणी हात करा थांबवा, आमदार थांबतो आणि त्या ठिकाणी बोलतो. मीच मध्ये आधी त्याला सांगत असतोय जरा माझ्याकडनं काय तर शिक, एवढा सरळ राहू नकोस. परंतु स्वभाव नाही, स्वभाव अत्यंत सुसंस्कृत की लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम, जो येईल त्याला मदत करण्याची भूमिका ही सातत्याने राजूबाबांनी या ठिकाणी सांभाळली. आणि म्हणून आज लोकांच्या मनामध्ये राजूबाबा तुम्ही काळजी करायचं काम या ठिकाणी नाही. या जनतेनं पक्क ठरवलेलं आहे. हातकणंगलेच्या जनतेला माहित आहे उद्याचं भविष्यकाळ आम्ही कुणाच्या हातात देणार आहोत हे माहित आहे. तुम्हाला एक वारसा आहे जयवंतराव होळे साहेबांचा, विकासाचा वारसा आहे, सामान्य माणसाच्या अश्रू पुसण्याचा वारसा तुमच्या पाठीमागे या ठिकाणी आहे. पुढच्या बाजूने पैशाचा महापूर येईल, तुम्ही काळजी करू नका. येणाऱ्या 20 तारखेला मताचा महापूर हा राजू होळेंच्या पाठीमागे असणार हे मी जाहीर करेन. परंतु मताचा आणि प्रेमाचा आशीर्वादाचा महापूर हा राजूच्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी असणार. आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, आज पट्टण कोडोलीमध्ये या सभेला येत असताना बिरदेवाचा आशीर्वाद आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. 1.5 कोटी रुपये माझ्या माध्यमातून बिरदेवा मंदिराला त्या काळामध्ये घरचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा असेल तर राजू आवळेंचा सारखा माणूस आपल्याला या ठिकाणी निवडून द्यावा लागेल.
पुढच्या बाजूने 1000 रुपये येतील, 2000 रुपये येतील, मागच्या खिडकीतनं येतील, पुढच्या दारातनं येतील, त्याचा आपण स्वीकार करून या ठिकाणी चालणार नाही. आपल्याला भवितव्य बघायचं आहे, ती आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य बघायचं आहे. आज आम्ही एक पंचसूत्री राहुल गांधी, पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी परवा मुंबईमध्ये जाहीर केली. का आहे पंचसूत्री? महिलांना आम्ही 3000 रुपये, 1500चं 3000 रुपये देण्याची भूमिका आम्ही घेतलेली. आज आमच्या भगिनींना माहेरी जायचं असेल, सासरी जायचं असेल तर एसटी मोफत आहे. एसटी मधला प्रवास मोफत देण्याची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेलं. हे सगळं करत असताना फक्त पैसे देऊन त्या ठिकाणी थांबलेलं नाही, तर महागाई आटोक्यात आणण्याचं काम आपण या जाहीरनाम्यात केलेलं आहे की 5 वर्ष ज्या 5 जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे दर हे स्थिर राहतील. मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसाचं महागाईनं कंबरड मोडलं जाणार नाही, ही जबाबदारी काँग्रेस पक्ष म्हणून आपण या ठिकाणी घेतोय. बेरोजगार युवक युवती आहेत, त्यांना नोकरी लागेपर्यंत महिन्याला 4000 रुपयाचा स्टायफंड देण्याची भूमिका आपण घेतोय. शेतकऱ्याचं कर्जमाफी करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, या सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा खोटा या ठिकाणी काम केलेलं आहे. फक्त कोल्हापूर पुरता रद्द केलेला आहे, तो पुन्हा आपल्या बोकांडीवर बसू शकतो. पहिला मोर्चा या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये शक्तीपीठ विरुद्ध काढण्याचं काम आपण सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये केलं. आणि मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, या हातकणंगले तालुक्यातल्या पण जवळजवळ 110 एकर जमीन शेतकऱ्यांची जाते. आमची सत्ता आल्यावर पहिला निर्णय होईल तो 100% शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल, हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांग. शेतकऱ्याच्या उरावर येणारे निर्णय, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे निर्णय हे कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाहीत. सामान्य माणसाला न्याय देणारे निर्णय, सामान्य माणसाला आधार देणारे निर्णय येणाऱ्या भविष्य काळात होती. ही पंचसूत्री माझी कार्यकर्त्याला विनंती आहे की तुम्ही सगळे पहिले वाचून घ्या. 25 लाखापर्यंतचा उपचार मोफत आहे. 25 लाखापर्यंत पैसे भरायला लागणार नाहीत. आता कुठलं वैद्यकीय तुमचं ऑपरेशन असेल तर 25 लाखापर्यंत विमा उतरवला जाणार. 1ही रुपया तुम्हाला भरावा लागणार नाही. एक जुनी म्हण आहे, दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये, पण दुर्दैवानं चढावी लागली तर 25 लाखापर्यंत विम्याचं कवच हे तुम्हाला देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईल या पद्धतीचा निर्णय आपण यामध्ये घेतलेला आहे. असे अनेक चांगले निर्णय तुम्हाला लक्षात ठेवून, जनतेला या ठिकाणी समोर ठेवून हे निर्णय घेण्याची भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेतलेल्या आहे. आता आपली जबाबदारी आहे. हे फसवा सरकार जे 3 वर्ष या ठिकाणी आहे, गद्दारांचं सरकार 3 वर्ष आहे, त्या सरकारला घरी बसवायची वेळ या 20 तारखेला आलेल्या आहे. आणि म्हणून दुसरा कुठलाही विचार आपण या ठिकाणी करता कामा नये. जे चांगलं आहे त्या चांगल्याच्या बाजूने राहण्याचं काम येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला करावं लागेल. दुसरी एक कार्यकर्त्याला विनंती आहे की 20 तारखेला आपण ताकदीनं हे 2-4 दिवस 8 दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत. अनेक अफवा पसरवल्या जातील, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल, वेगवेगळे व्हॉट्सअप येते, चुकीचे मेसेजेस या ठिकाणी येते. आता तर जिल्ह्यामध्ये एक नवीन गोष्ट आहे, काही झालं की माझ्यावर येतात सगळे, म्हणजे मला टार्गेट केलं जाते. परंतु मी काळजी करत नाही. कुठल्याही अडचणीला बंटी पाटील समर्थ आहे. हा बावड्याचा पैलवान आहे, कुठेही घाबरणारा या ठिकाणी बावड्याचा पैलवान आहे, कुठेही घाबरणारा नाही. संकट येतात, परंतु त्या संकटातनं उभं राहायची ताकद माझी कोण असेल तर तुम्ही बसलेली समोरची जनता ही माझी ताकद आहे. आणि या जनतेप्रती माझं दायित्व जे काय आहे जनतेप्रती या ठिकाणी आहे. सामान्य माणूस आज आमच्या बरोबर आहे. या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका आजपर्यंत बंटी पाटलांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून मी खात्री देतो तुम्हाला, मी गॅरंटी देतो राजूबाबा आवळेंच्या वतीनं तुमच्या कुठल्याही अडचणी या ठिकाणी राहणार नाहीत. तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील हा विश्वास मी राजूबाबांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी देतो. काळजी करू नका, एकसंग राहा, एक विचारानं आपण राहा. ह्या राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय आमचं भवितव्य या ठिकाणी साकार होणार नाही. आणि ते आमचं चांगलं भवितव्य साकारायचं असेल तर 20 तारखेला आपल्याला हात या चिन्हासमोरचं बटन दाबावं लागेल.
दुसरा कुठलाही विचार आपल्याला या ठिकाणी करून चालणार नाही, कारण की जनतेचा एकच आवाज आवळ्यांचा राजू बाबा, जनतेचा एकच आवाज राजू बाबा. अशा पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला 10 दिवस पायाला भिगरी लावा, पायाला पानं लावा, सगळीकडे फिरा, लागल ती ताकद आम्ही देतो. कुठल्याही धमकीला कुठल्याही अडचणीला या ठिकाणी काळजी करू नका. लागल तिथं उद्याच्या 10 दिवसामध्ये राजू बाबा जिथं अडचण येईल तिथं तुमचा मोठा भाऊ बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे. लागल ती मदत, लागल ते सहकार्य आपण करूया. ह्या हातकणंगले तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी पहिला 23 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल, मतमोजणी चालू होईल, त्यावेळी माझी पट्टण कोडियांना वासियांना विनंती आहे, मी हातकणंगल्यातलं कुठलंही मतदान बघणार नाही, पट्टण कोडोलीचं लीड किती आहे हे बघणार आहे, पट्टण कोडोलीचं लीड किती बघणार आहे. आणि राजू बाबा निवडून आल्यानंतर पहिलं मी येणार ते पट्टण कोडोलीला बिरदेवाच्या आशीर्वादाला येणार. तुमचा विजय हा बिरदेवाचा भंडारा उधळून आपण करूया. या बिरदेवाचा आशीर्वाद घेऊन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये राजू बाबाला पुन्हा आमदार करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.